नमस्कार. एक उडानमध्ये मी राजेश सोळंकी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आणि आज आपण ज्या व्यक्तींचा परिचय करून देणार आहोत, ज्या व्यक्तींची चर्चा करणार आहोत, त्यांचा जीवन प्रवास बघणार आहोत. हे आतापर्यंत आपल्या जे आपण जीवन प्रवास बघितले, ज्या व्यक्तींची आपण त्यांची कार्यशैली बघितली, त्यांच्यापेक्षा वेगळी आहे, यांची सक्सेस स्टोरी वेगळी आहे. आणि ती वेगळी का होते, जेव्हा एखादा माणूस अत्यंत कष्टप्रद परिस्थितीमध्ये लहानपण ज्यांचं अतिशय कष्टात गेलेलं असतं, अतिशय गरिबीत गेलेलं असतं आणि त्यानंतर सुद्धा तो अतिशय उंच भरारी घेतो. आपल्या एक उडानमध्ये असतं की आपण प्रत्येक स्टोरी आपण बघत असतो की त्यांची भरारी कशी घेतली, आयुष्यात कशी भरारी घेतली आणि कशी त्यांनी उच्च पोझिशनवर पोहोचले. परंतु बऱ्याच वेळा आपण बऱ्याच भराऱ्या बघितल्या, बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांच्या आपण स्टोरी बघितल्या, परंतु अतिशय गरिबी म्हणजे वडील बिगारीचं काम करत असताना आणि स्वतः कॉलेजला असताना सुद्धा स्वतः 1 वर्ष बिगारीचं कामाची सुद्धा लाज न बाळगता ते काम करून सुद्धा आपलं एज्युकेशन चालू ठेवून आज DYSP अशा मोठ्या पदावर जे पोहोचले आहेत. तर हा जो प्रवास आहे, हा थक्क करणारा प्रवास आहे. तर असे अण्णासाहेब जाधव त्यांचे आपण जीवन प्रवास बघणार आहोत. तर मी जयश्रीला आता विनंती करेल की त्यांचं थोडक्यात त्यांनी इंट्रोडक्शन करावं, जेणेकरून आपल्याला जास्त वेळ जाणार नाही. आणि जयश्री, तू त्यांचं इंट्रोडक्शन थोडक्यात सांग, नंतर आपण त्यांच्याशी चर्चा करूया. थँक्यू. नमस्कार. आज आपल्याला जे पाहुणे लाभले आहेत ते कर्जत सब डिव्हिजन अहमदनगरचे डेप्युटी SP आहेत. आजच्या भागात आपण त्यांचा संघर्ष, मेहनत, कष्ट आणि चिकाटीचा प्रवास पाहणार आहोत. सोलापूर जिल्ह्यातील सर्जापूर गावात एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील दगडफोडीचे काम करायचे. त्यांनी सर्जापूरच्या आश्रमशाळेत 90% गुण घेऊन अव्वल क्रमांक पटकावला. मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेत त्यांनी पदवीला प्रवेश घेतला व शिक्षणाबरोबर कामही सुरू केलं. शिक्षण, अभ्यास आणि बिगारी काम असं करत करत ते आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे जाऊ लागले. त्यांना 12वी नंतर इंजिनिअरिंगचे शिक्षण घ्यायचे होते, पण त्यांना ते घेता आले नाही. म्हणून त्यांनी स्वतःच स्वप्न त्यांचा छोटा भाऊ शेखर याला इंजिनियर करून पूर्ण केलं. पदवीनंतर पहिल्याच प्रयत्नात त्यांनी राज्य सेवा परीक्षेत यश मिळवलं व त्यांची पहिली पोस्टिंग महाराष्ट्रातील गडचिरोली व गोंदिया ह्या गावामध्ये झाली. या काळात त्यांनी नक्षलवाद्याविरोधात परिणामकारक व कारवाई केली, तसेच येथील आदिवासी जनतेत व पोलिसांमध्ये असणारी दरी दूर करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे कठीण व खडतर कामगिरी केल्याबद्दल त्यांना राज्य शासनातर्फे विशेष सेवा पदक, तसेच महाराष्ट्राचे पोलीस महासंचालकाचे सन्मान चिन्ह व केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे आंतरिक सुरक्षा सेवा पदक देऊन गौरवण्यात आले. लॉकडाऊनमुळे सासवड येथील काही गरीब आणि अनाथ लोकांवर उपाशी राहण्याची वेळ आली होती. त्यावेळी परिस्थितीचं भान राखून अण्णासाहेब यांनी स्वखर्चाने आणि स्वतःच्या हाताने त्यांना जेवण खाऊ घातले. इच्छाशक्तीच्या बळावर अनेक अडचणींचा सामना करत तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. फक्त तुम्हाला त्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतील. त्यांच्या जिद्दीची कथा आजच्या अनेक तरुणांना नक्कीच ऊर्जा देऊन जाईल. तर चला मग भेटूया अहमदनगरचे डेप्युटी SP श्री अण्णासाहेब जाधव यांना. नमस्कार, वेलकम. नमस्कार अण्णासाहेब, नमस्कार. एक तर सर तुमचे खूप आभारी आहोत, तुम्ही आमचं निमंत्रण स्वीकारलं. आधी पण आपला एकदा कार्यक्रम ठरला होता, पण त्यावेळेला लाईव्ह आपल्याला जाता नाही आलं. तर यावेळेला तो आपला सहयोग जुळून आला. तर अण्णासाहेब, तुमची जी पूर्ण कथा आहे, तुमचं जो जीवन प्रवास आतापर्यंत, म्हणजे तुम्ही आता अजूनही तुमचा मोठा स्टोरी तुमची बाकी आहे, पण आता तुम्ही 31-32 वयाचं तुमच्या याच्यामध्ये तुमची जो जीवन प्रवास झालाय तो अतिशय थक्क करणार, लोकांना प्रेरणा देणार आहे. तर अण्णासाहेब, आता तुम्ही DYSP ह्या मोठ्या पदावर, मोठ्या हुद्द्यावर आहात, परंतु तुमच्या लहानपणाबद्दल आम्हाला जस्ट थोडंसं कळलं तर बरं होईल. तुमचं लहानपण कसं गेलं, तुमचं शिक्षण कसं झालं, आणि तुमच्या हे आजचं जे यश आहे ते कोणत्याही यशामध्ये एक लहानपणा त्याच्यामध्ये एक पाय रुजले जातात. मी म्हणतो की बीज रुजलेलं असतं कोणत्या सक्सेसचं लहानपणामध्ये. तर वडिलांची आणि तुमचं भले त्यांची परिस्थिती गरीब असेल, पण त्यांना शिक्षणाची किती इम्पॉर्टन्स होता आणि ते तुम्हाला कसे संस्कार देत होते, ह्याही गोष्टी आणि तुमचं शिक्षण, तुमचं गाव,
कशा प्रकारे झालं त्याबद्दल जास्त थोडक्यात सांगितलं बरं. नमस्कार. मी मूळचा सर्जापूर तालुका बार्शी जिल्हा सोलापूर इथला आहे. तर माझं गाव हे अत्यंत लहान असं गाव आहे. 700 ते 800 लोकसंख्येचं गाव आहे. आणि त्या गावामध्ये शेतकरी वर्ग जास्त आहे, कष्टकरी वर्ग जास्त आहे. आणि लहानपणापासूनच वडिलांचं कष्ट मी बघत मोठा झालेलो आहे. आणि वडिलांनी स्वतः कष्ट करत असताना आपल्या मुलांना पुढे जाऊन आपल्यासारखं कष्ट करायला लागू नये, आपल्यासारखी एवढी अंग मेहनत आणि एवढं कष्टाचं काम करायला त्यांना लागू नये, याच्यासाठी त्यांनी सतत आम्हाला शिक्षणाला महत्त्व देण्याविषयी संस्कार आमच्यावरती केले. की शाळेत रेग्युलर जाणं असेल, शाळेतला अभ्यास घरी आल्यानंतर पूर्ण करणं असेल. स्वतः वडील 4थीच शिकलेले होते, परंतु तरी देखील त्यांचं गणित चांगलं होतं, त्यांची भाषा विषयावरती चांगली पकड होती. ते ते त्यांना जेवढं शक्य असायचं तेवढं लहानपणी आम्हाला ते स्वतः चांगल्या पद्धतीने शिकवून लक्ष देऊन अभ्यासाला आम्हाला बसवायचे. तर त्यांचं जे हे सुरुवातीचे जे संस्कार होते की आपण शिक्षणाला महत्त्व द्यायचं, मनापासून अभ्यास करायचा. तिथून खऱ्या अर्थानं मला वाटते की एक चांगली सुरुवात वडिलांच्या, आजीच्या, आईच्या संस्कारामुळे सुरू झाली असं मला सांगावंसं वाटतं. अण्णासाहेब, तुम्ही तुमचं शिक्षण हे आश्रमशाळेत झालं. तुमच्या गावामध्ये आश्रमशाळा हे एकच ऑप्शन होतं का आणखी काही स्कूल होत्या तुम्हाला, का ते एकच ऑप्शन होतं गावामध्ये? माझ्या गावामध्ये तशा 2 शाळा होत्या. एक जिल्हा परिषदेची शाळा होती आणि दुसरी आश्रमशाळा होती. तर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्यावेळी मुलं जास्त शिकायला जात नव्हते. कारण त्यावेळेसचं काही नाही एवढं काही लक्षात आलं त्यावेळी. परंतु आश्रमशाळा ही नवीनच स्थापन झालेली. त्या ठिकाणी बाहेरून बरीच मुलं येऊन शिकत होती. आणि मग मुलं जास्त होती त्यामुळे शिकवणारा शिक्षक वर्ग वगैरे देखील त्या ठिकाणी चांगला होता. त्यामुळं पहिलीपासून आम्हाला आई-वडिलांनी त्या आश्रमशाळेतच शिकण्यासाठी त्या ठिकाणी शाळेत टाकलं. आणि त्या ठिकाणी शिकत असताना एक बाहेरून मुलं आई-वडिलांना सोडून येऊन त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये म्हणजे किती अगदी 5-6 वर्षांची मुलं सुद्धा येऊन तिथं शिकतात आई-वडिलांना सोडून. आपण तर आपल्या आई-वडिलांच्या सोबत राहतोय गावात आणि त्या शाळेत जाऊन शिकायचं आहे. एक तो त्या मुलांचा त्याग बघून सर्व काही सोडून येऊन शिक्षणासाठी एवढं या ठिकाणी येऊन थांबलेलं आहे. तर आपण सुद्धा आपल्या एवढ्याजवळ राहतोय तर आपण चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्यायला हवं, मनापासून शिकायला हवं. असं एक त्यांच्याकडे बघून, मुलांकडे बघून नेहमी एक ती प्रेरणा मिळत राहायची आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्यायचं. तेव्हापासूनच एक सुरुवात झाली असं मला वाटतं. मग आश्रमशाळेचं शिक्षण मला वाटतं 10वी पर्यंत तुमचं तिकडे असेल? बरोबर. 1ली ते 10वी मी आश्रमशाळेत शिकलो. माझ्या गावातील जे आश्रमशाळा आहे त्या ठिकाणीच माझं पूर्ण शिक्षण झालं. मग 10वीला किती तुम्हाला म्हणजे तुम्हाला चांगल्या मार्क्सने तुम्ही मला वाटतं उत्तीर्ण झालात आणि त्याच्यानंतर तुमचं पुढचं शिक्षण 11वी-12वी तुम्ही कुठे घेतलं आणि ते सायन्समध्ये घेतलं, कशात घेतलं? माझं 10वी पर्यंतचं शिक्षण गावात झालं. 10वीला मला 89% मार्क होते. त्यानंतर मी जे जिल्ह्याचं ठिकाण आहे सोलापूर, त्या ठिकाणी वालचंद कॉलेज आहे. तर त्या ठिकाणी मी विज्ञान शाखेमध्ये 11वीला प्रवेश घेतला. विज्ञान शाखेमध्ये मी त्या ठिकाणी शिकत असताना सुरुवातीला मला ऍडजस्ट व्हायला खूप कठीण गेलं. कारण मी अगदी छोट्या गावात शिकत होतो आणि कधी तालुक्याच्या ठिकाणी जाण्याचा सुद्धा कधीच प्रसंग येत नव्हता. तर ते अचानक मी जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणचं कल्चर, त्या ठिकाणची लाईफस्टाईल याच्याशी जुळवून घेणं मला खूप कठीण गेलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की 90% वरून मी डायरेक्ट 55-60% वरती आलो 11वीचा माझा रिझल्ट. आणि म्हटलं की आपला ट्रॅक कुठंतरी सुटतोय, काहीतरी चुकतंय, दिशा चुकते, असं मला त्यावेळेस लक्षात आलं. मी आई-वडिलांशी चर्चा केली. मी म्हटलं की मला या ठिकाणी थोडंसं ऍडजस्ट करणं कठीण जात आहे. माझा रिझल्ट देखील त्या पद्धतीचा आलेला नव्हता. तर मग विनंती करून मी गावाच्या शेजारीच एक 3 किलोमीटर पासून वैराग नावाचं मोठं खेडं आहे. तर त्या ठिकाणी 11वी 12वीचं शिक्षण उपलब्ध होतं. तर त्या ठिकाणी विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज आहे. तर त्या ठिकाणी मी 12वी साठी आलो आणि त्या ठिकाणी मी विज्ञानमध्ये 12वी पास झालो. पण सर तुम्ही ही विज्ञान शाखा घ्यायचं कारण काय, की सगळेजण जास्त मार्क्स असलेले विज्ञानाला जातात म्हणून तुम्ही विज्ञान शाखा घेतली होती, की त्यावेळेला तुमचा प्लॅन ठरलेला होता की आपल्या विज्ञान शाखा करून इंजिनिअरिंगला जायचं वगैरे किंवा मेडिकलला जायचं, असं काही प्लॅन होता?
खरं पाहिलं असता माझ्या घरातील चुलते जे होते, वडिलांचे छोटे भाऊ, तर ते इंजिनियर होते आणि ते ज्या पद्धतीनं राहत होते, ज्या पद्धतीनं त्यांचं शिक्षण किंवा जी पकड होती, तर हे सगळं बघून मला वाटायचं की आपण इंजिनियर झालं पाहिजे. त्यामुळं मी आपसुकच 10वी नंतर विज्ञान शाखेला गेलो आणि 12वी नंतर सीईटी वगैरे देऊन इंजिनिअरिंगलाच जायचं. या इराद्याने मी इंजिनिअरिंगसाठी प्रयत्न केला. अं, मला वाटतं तुम्ही व्हर्नॅक्युलर मीडियम मधून गेल्यामुळे 11वीला तुम्हाला थोडे मार्क्स कमी झाले असतील. जनरली सगळ्यांचं तसं होतं, मेजॉरिटी तेही लोकांचं. तेही एक कारण असू शकतं. सगळे नक्कीच 12वीला आपण रिकव्हर म्हणतो तसं. करतात. हं. परंतु सर एक जसं मला कल्पना आहे की तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं होतं, परंतु तुमच्याकडे त्यावेळेला इंजिनिअरिंगला बेसिक म्हणजे भले तुमचे फ्री सीट मध्ये ऍडमिशन झालेलं होतं इंजिनिअरिंगला सुद्धा, परंतु एक जे राहण्यासाठी जेवणासाठी जे काही पैसे लागतात जिल्ह्याच्या ठिकाणी राहणे, तेवढे बेसिक पैसे नसल्यामुळे तुम्हाला इंजिनिअरिंगला झालेलं ऍडमिशन सुद्धा तुम्हाला इंजिनिअरिंग करता नाही आली, फ्री मध्ये ऍडमिशन असताना सुद्धा. बरोबर आहे? बरोबर. माझं 12वीला सीईटीची परीक्षा पास झाल्यानंतर इंजिनिअरिंगसाठी मला जे सांगलीचं वालचंद कॉलेज आहे, त्या वालचंद कॉलेजला मला त्या ठिकाणी इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली. तर त्या ठिकाणी मी सुरुवातीला गेलो. फीज वगैरे भरल्यानंतर मला वाटलं की जे फीज असते ते भरल्यानंतर आपलं शिक्षण सुरू होऊन जाईल व्यवस्थित. परंतु तिथं इतर खर्च देखील खूप जास्त दिसून आले. जसं हॉस्टेलला राहण्यासाठी हॉस्टेलची फी वेगळी, त्याचं डिपॉझिट वेगळं, मेस असते मेसचं डिपॉझिट वेगळं, मेसचे दर महिन्याला लागणारे पैसे वेगळे. त्याच पद्धतीने इंजिनिअरिंगचं जे सुरुवातीला साहित्य खरेदी करावं लागतं, तर असं हे सर्व साहित्य खरेदी करण्यासाठी होणारा खर्च. तर हे ज्यावेळेस घरी मी चर्चा करायचो तर थोडंसं मला अवघड आहे या जाऊन गोष्टी पुढे जाऊन अवघड आहेत असं वाटायचं. घरच्यांचं देखील सांगणं होतं की बाबा इंजिनिअरिंग जर खूप महागडं असेल हे शिक्षण, जर परवडणार नसेल तर तू कुठलं तरी साधं आणि सोपं शिक्षण घे ज्यातून लवकरात लवकर नोकरी लागेल. अशी चर्चा झाल्यानंतर मला ते नाईलाज असतो इंजिनिअरिंगचं शिक्षण त्या ठिकाणी एक 15 दिवसातच मला ते सोडावं लागलं. अण्णासाहेब, घरात किती भावंड होतात तुम्ही? आम्ही तिघजण, मी मोठा आहे, छोटी बहीण, त्यानंतर छोटा भाऊ आहे. असं आम्ही तिघजण आमच्या घरामध्ये भावंड आहोत. मग घरी कमवणाऱ्यामध्ये फक्त वडीलच होते की आई पण कुठे जायचे कामासाठी? आणि ते वडील कमवत होते त्याच पद्धतीनं आई देखील घरी शिलाई मशीन आई चालवायची आणि त्यातून वडिलांना घर खर्च करण्यासाठी जे काही शक्य असेल घर चालवण्यासाठी ती सर्व मदत आई त्या ठिकाणी करत असायची. मग वडिलांनी तिन्ही भावंडांना शिकवलं तुमच्या? बरोबर. वडिलांनी, माझी बहीण देखील ग्रॅज्युएट आहे. लहान भाऊ आहेत, त्यानं देखील इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलंय. तो आयटी कंपनीमध्ये चांगल्या पदावरती जॉब करतोय सध्या. तर वडिलांच्या चांगल्या संस्कारामुळं, चांगल्या शिस्त त्यांनी आम्हाला लावल्यामुळं एक चांगल्या पद्धतीचं जीवन आम्ही जगू शकतो असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. अण्णासाहेब, आता मग तुमची एका गावामध्ये शिकलेले म्हणजे एखाद्या साध्या शाळेत मला ट्युशन किंवा असं काही कधी डोक्यात आलं तुम्हाला की आपल्याला ट्युशन असायला पाहिजे? की आता जनरली आपण बघतो की शहरामध्ये तर असं हार्डली एखादा मुलगा असतो की त्याला ट्युशन म्हणजे एकदम कॉमन वाटतं. ट्युशन नाही म्हणजे असं विचारच नाही करत कोणी. सगळेच मुलं म्हणजे क्लासेस कंपल्सरी. तर तुमच्या डोक्यात कधी की तुमच्या असं कधी आलं होतं की तुमच्या किंवा तुमच्या आजूबाजूला तसं वातावरणच नव्हतं? खरं सांगायचं म्हणजे ट्युशन काय असते हे 10वी पर्यंत माहितीच नव्हतं. कारण ग्रामीण भागात होतो आणि ग्रामीण भागात शिकवणारे जे शिक्षक असतात, तर ते मुलांवरती खूप बारीक लक्ष असतं त्यांचं, की कोणता मुलगा अभ्यासाकडे लक्ष देतोय, कोणता मुलगा दुर्लक्ष करतोय. तर त्या पद्धतीने ते हेरायचे आणि एखादा मुलगा खरंच चांगल्या पद्धतीने अभ्यास करत असेल, तर त्याला कसं आणखी चांगल्या पद्धतीने प्रोत्साहित करायचं. तर माझे जे 1ली ते 10वी पर्यंतचे शिक्षक होते, ते सुदैवाने मला खूप चांगले मिळाले. तर ते आम्हाला शाळा सुरू होण्याच्या तासभर आधीच बोलवायचे. त्यावेळी तिथं आम्हाला शाळेत सर्व मुलांना काही गोष्टी रिपीट करायच्या असतील, काही कठीण भाग असेल तर तो शिकवायचे. शाळा सुटल्यानंतर देखील रात्री संध्याकाळी ते आम्हाला अभ्यासाला तिथंच बसवायचे आणि आश्रमशाळेतील मुलं त्या ठिकाणी वास्तव्यास असल्यामुळं हॉस्टेलला असत्या. तर त्या ठिकाणी रात्री आम्ही कधी-कधी परीक्षेचा कालावधी असेल तर रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत शिक्षक सुद्धा आमच्या सोबत बसायचे आम्ही हो. अभ्यास करत असताना. तर परीक्षेच्या कालावधीमध्ये मला आणखी आठवतंय 10वी मध्ये मी होतो. तर त्यावेळी पहाटे 4 वाजता शिक्षक आम्हाला उठवायचे
आम्ही 4 वाजता उठून बसायचो. त्यावेळी शिक्षक देखील आमच्या सोबत बसायचे. खऱ्या अर्थाने त्यांना काही अभ्यास वगैरे करायचा नव्हता. परंतु आम्ही अभ्यास करतोय म्हटल्यानंतर ते देखील जबाबदारीने आमच्यासोबत त्या ठिकाणी रात्री झोपायचे देखील उशिरा आणि पहाटे देखील आम्हाला उठवायचे आणि स्वतः थांबायचे. तर अशा पद्धतीचं शिक्षकांचं जे डिवोशन होतं, डिवोशन होतं म्हणजे त्यांचं देखील विद्यार्थ्यांच्या प्रती डेडिकेशन होतं. या सगळ्याचं एक चांगलं फळ जे आहे ते आमच्या बॅचला किंवा आमच्या त्या एका पिढीला मिळालं असं मला सांगावंसं वाटतं. सर, जसं लहानपणी आपल्या विविध गोष्टी सांगितल्या जातात, मोठ्या मोठ्या पुराणातल्या गोष्टी सांगितल्या जातात किंवा मोठ्या मोठ्या थोर पुरुषांच्या गोष्टी सांगितल्या जातात. तर तुम्हाला त्यावेळेला असं काही बनावं, असं काही मोठं व्हावं, लहानपणी असे काही तुमचे रोल मॉडेल होते का? की यांना बघून आपल्याला पण असं झालं पाहिजे, अशी हालाखी यांनी पण आयुष्य घातलंय, पण अशा कंडिशन मधून ते पुढे गेलेले आहेत. मग त्याच्याने तुमच्या त्या गोष्टींमुळे किंवा जे काही वडिलांनी सांगितले असतील, टीचरने सांगितले असतील किंवा तुम्ही ऐकले असतील, तर तसे कोणी रोल मॉडेल तुमचे होते आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करावं असं तुम्हाला वाटत होतं का? लहानपणी खर तर जी व्यक्ती आपल्या समोर येते तिच्यासारखं आपण बनावं असं नेहमी वाटत असतं. तर आमच्या म्हणजे ज्या व्यक्तीचं आपल्या मनावरती जास्त इम्प्रेशन राहतं, तर गावातील म्हणजे आमच्या शाळेत शिकवणारे शिक्षक असतील किंवा आमचे तिथले हेडमास्टर असतील, तर ते शिस्तीचे खूप कडक असायचे शिस्तीच्या बाबतीत. आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं मुलांशी वागणं, बोलणं. त्यामुळं त्यावेळी वाटायचं की आपण असंच काहीतरी चांगलं बनायला हवं. तर त्या स्टेजला मला म्हणजे आपलं जे ध्येय आहे, उद्दिष्ट आहे किंवा काय बनायचं आपण पुढे जाऊन, तर ते त्या दरवेळी बदलत गेलं. जशा व्यक्ती भेटत गेल्या त्या त्या पद्धतीनं ते एक मनाला तशा पद्धतीने ते वाटत गेलं. ओके. सर, मग आता तुम्ही 12वी सायन्सला तुम्हाला इंजिनिअरिंग 12वी सायन्स झाल्यानंतर इंजिनिअरिंगला तुम्हाला करू नाही शकलात. मग त्याच्यानंतर काय झालं? आणि तुम्हाला मग तुमचा तो प्रवास कसा झाला पुढचा जो तुम्ही पी-एस-आय होण्याच्या आधीचा? मी 12वीला मला इंजिनिअरिंगला तिथं त्या ठिकाणी प्रवेश मिळाला, परंतु काही कारणास्तव सोडावा लागल्यानंतर मी डी-एड साठी ऍडमिशन घेण्यासाठी म्हणून आलो. का तर त्यावेळी डी-एड 2 वर्षात व्हायचं आणि लवकरात लवकर नोकरी लागते अशा पद्धतीचं शिक्षण म्हणजे त्या काळी डी-एड म्हणून त्यावेळी सांगितलं जायचं. तर मी आलो आणि डी-एडचं ऍडमिशन घेण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो. परंतु इंजिनिअरिंगचे ऍडमिशन आणि त्या ठिकाणचे 15 दिवस या प्रोसेसमध्ये वेळ एवढा पुढे निघून गेला होता की डी-एडचं ऍडमिशन जे घ्यायचं होतं ते देखील बंद होऊन गेलं होतं. त्यामुळं मला त्या वर्षी डी-एडला कुठं प्रवेश मिळाला नाही. मग वर्षभर काय करायचं? तर मग वर्षभर वडिलांसोबत वडील माझे पुण्याला हिंजवडी आय-टी पार्क आहे. तर त्या ठिकाणी ते नवीनच त्यावेळी सुरू झालेलं. तर त्यावेळी त्या ठिकाणी वडील गवंडी काम त्या ठिकाणी करायचे. तर मग वर्षभर वडिलांच्या सोबत थांबून वडिलांना मदत करूया आणि जे काही पैसे आपल्याकडे साचतील त्यातून आपलं पुढच्या वर्षीचं शिक्षण करूया असं मनामध्ये ठेवून वडिलांसोबत वर्षभर त्या ठिकाणी काम केलं. परंतु सोबतच वर्ष वाया जातं हे लक्षात येत होतं. तर एका मित्राने मला सुचवलं की मुक्त विद्यापीठातून देखील बी-ए करता येतं, की त्या ठिकाणी कुठल्याही कॉलेजला जाण्याची आवश्यकता नाही. फक्त आपण घरीच अभ्यास करून परीक्षेसाठी जाऊ शकतो असं मला सांगितलं होतं. तर मी तो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आहे. तर त्या ठिकाणी मी ते जे वाया जाणारं वर्ष आहे, तर ते वाया जाऊ नये याकरता मी ते त्यावेळी मुक्त विद्यापीठात बी-ए ला ऍडमिशन मी घेतलं होतं माझं. सर, आता जनरली आपण बघतो तरुण पिढी, तुम्ही आता तरुणच आहात आणि खूप जास्त काळ लोटलेला नाहीये तुम्ही ही गोष्ट झाली त्याला म्हणजे कॉलेज नंतर तुम्ही बिगारी काम पण केलं. तर तुम्हाला असं कुठे थोडीशी खंत किंवा सल अशी वाटायची त्यावेळेला, की बाकीची मुलं चांगले कपडे घालून इंजिनिअरिंग कॉलेजला जातायत, मजा करतात. कारण कॉलेजमध्ये बऱ्याच वेळा तुम्ही 11वी-12वी पण बघितली असेल, तर त्यावेळेला एक थोडासा ते एजच असतं, की एन्जॉयमेंट किंवा फ्रीडम असतं. मग त्यावेळेला असं वाटायचं की कुठे की आपल्याला हे काम करावं लागतंय, तर कुठेतरी कमीपणा की हे काम आपल्याला का असं वाटायचं मनामध्ये कधी आलं होतं तुमच्या? अगदी खूप वेळा तसं वाटलं मला. कारण मी काम करत होतो ते हिंजवडी आय-टी पार्क ज्या ठिकाणी आहे, तर त्याच ठिकाणी वडिलांसोबत मी काम करायचो. तर त्यावेळी मला ते सगळे आय-टी कंपनीतले सगळे जे काही काम करणारे त्या ठिकाणी होते, आय-टी इंजिनियर्स. तर ते बघून मला वाटायचं की आपणही जर इंजिनिअरिंग केलं असतं, तर आपणही अशा एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये जॉबला आलो असतो. या ठिकाणी आपण काम केलं असतं. तर ते मनाला खूप त्रास व्हायचा. परंतु मग दुसऱ्या वेळी आणखी जिद्दीनं पेटून उठायचो, की नाही जरी इंजिनिअर नाही झालो तरी आयुष्यात काही ना काहीतरी असं आपण ध्येय आपलं ठरवून गाठायचं.
चांगल्या ठिकाणी आपण पोहोचायचं. त्यासाठी जेवढं कष्ट लागेल तेवढं कष्ट करण्याची तयारी आपण ठेवूया. अशी एक त्याच वेळी मनात दुसऱ्या बाजूने एक खूणगाठ बांधली जायची माझ्या. म्हणजे जो काय थोडासा जो अपमानास्पद म्हणा किंवा कमीपणा जो व्हायचा त्याला तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्ट केलं आणि त्या पॉझिटिव्ह एनर्जीला तुम्ही डायरेक्शन दिली आणि त्याला तुम्ही पॉझिटिव्हली घेतलं की आपण काहीतरी करून दाखवायचं घेतलं हे न करता. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटलं की बाकीच्या लोकांकडे बघून. दॅट इज ग्रेट. म्हणजे सगळ्यांनी ही खूप मोठी गोष्ट तुमच्याकडनं शिकण्यासारखी आहे, की बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की आपल्याला का आणि मग ते स्वतःच्या नशिबाला दोष देऊन आणखी मागे जातात. तर तसं न जाता तुम्ही त्याला एक आणखी स्टेप बनवली त्याला आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या स्टेपमध्ये गेलात. तर सर मग त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या वर्षी डी ला ऍडमिशन घेतलं आणि पॅरलली तुमचं मुक्त विद्यापीठचं ग्रॅज्युएशन पण चालू राहिलं. मग डी ला गेल्यानंतर त्याच्या पुढे कसं झालं सर? हा ज्यावेळी नेक्स्ट इयर मी डीएड ला ऍडमिशन घेतलं, त्या ऍडमिशन मला पुण्याजवळच लोणी काळभोर म्हणून एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था होती, ते गव्हर्नमेंट डीएड कॉलेज. त्या ठिकाणी अगदी 2,000 रुपये डीएड ला फी होती आणि गव्हर्नमेंट हॉस्टेल होतं. तिथं देखील म्हणजे कमीत कमी खर्चात खरोखर त्या ठिकाणी शिक्षण झालं असं मी या ठिकाणी मान्य करतो. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर मी डीएड 2 वर्ष सतत करत असताना पॅरलली माझं बीए जे आहे इंग्रजी या विषयामध्ये मी ते पूर्ण केलं आणि डीएडच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच त्या ठिकाणी आम्हाला शिकवणारे शिक्षक होते अधिव्याख्याता, तर ते स्वतः एमपीएससी ची परीक्षा पास होऊन शासकीय नोकरीमध्ये त्या डीएड कॉलेजला अधिव्याख्याता म्हणून त्यांची नेमणूक झालेली. त्यामुळे त्यांनी आम्हाला त्यावेळी सांगितलं की एमपीएससी ही परीक्षा असते, एमपीएससी मधून डीवायएसपी, डेप्टी कलेक्टर, तहसीलदार अशा वेगवेगळ्या पदावरती निवड होते. त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी अशा अशा पद्धतीचा अभ्यास करावा लागतो. हे सुरुवातीला त्या ठिकाणी एमपीएससी काय असते हे आमच्या त्या शिक्षकांकडून मला सर्वप्रथम माहिती मिळाली आणि मग तिथून मला वाटायला लागलं की आपलं जे काही राहून गेलेलं स्वप्न आहे कदाचित आपण एमपीएससीच्या मार्फतीने पूर्ण करू शकतो. आणि ही जी काही पदं सांगितली होती ते लहानपणापासून बघत आलो होतो की 10वी-12वीच्या आसपास ज्यावेळी कास्ट सर्टिफिकेट काढणं असेल किंवा काय इतर वेगवेगळ्या उत्पन्नाचा दाखला काढणं असेल, तर त्या अनुषंगाने ज्यावेळेस मी जायचो तर तहसीलदार हे पद देखील त्यावेळेस खूप मोठं आहे असं दिसायचं. तर ते एक मनामध्ये वाटायचं की जे आपल्याला हे शिक्षक सांगतायत तर त्या अनुषंगाने आपण आता या एमपीएससीचा विचार करायला हरकत नाही आणि त्या दृष्टीने मी मग शिक्षकांशी भेटणं, त्यांच्याशी चर्चा करणं की नेमकं काय आहे. आणि त्यावेळी मी बीएडच्या दुसऱ्या वर्षाला असताना माझं ग्रॅज्युएशनचं 3रं वर्ष चालू होतं आणि शिक्षकांनी एमपीएससीचे फॉर्म सुटल्यानंतर मला सांगितलं, तर त्यांनीच मला 100 रुपये त्यावेळी दिले होते. मला आणखी आठवतंय तो फॉर्म आणण्यासाठी. आणि मग त्यांनी दिल्यानंतर मी तो फॉर्म आणला, फॉर्म भरला आणि डीएडच्या शेवटच्या वर्षाला असतानाच मी पीएसआय ची जी पूर्व परीक्षा आहे तर ती पूर्व परीक्षा मी त्या ठिकाणी दिली होती. ग्रेट. सर मला एक आणखी जस्ट थोडंसं एक मागे जातो मी. तुम्ही जर बिगारी काम जेव्हा तुम्ही 1 वर्ष काम करत होता हिंजेवाडी पार्कमध्ये, तर डेली किती पैसे मिळायचे तुम्हाला? आणि किती पैसे तुमचे वाचायचे, खर्च किती असायचा, राहायचे तुम्ही तेव्हा कुठे? त्यावेळी खरं पाहता वडिलांसोबतच मी काम करायचो त्यांच्यासोबत. त्यामुळे ते त्यावेळी अगदी कमी म्हणजे दिवसाकाठी 150-150 रुपये अशा पद्धतीचं त्या ठिकाणी पूर्ण एक मिळायचे. 8 तास काम केल्यानंतर अगदी बरोबर. 8 ते 10 तास काम केल्यानंतर ते 150 रुपयाच्या आसपास तो रोजगार त्या ठिकाणी तो मिळायचा. मग तुम्हाला ती पैशाची जाणीव पण त्याच्याने जास्त झाली असेल जेव्हा तुम्ही स्वतः काम केल्यानंतर, एवढं काम केल्यानंतर एवढे पैसे मिळतात, एवढं हार्ड वर्क केल्यानंतर, ती थोडीशी आणखी जास्त जाणीव झाली तुम्ही नंतर डीएडला गेल्यानंतरचं आणि ऍक्च्युली स्वतः भले भले वडील आधी काम करत होते, परंतु स्वतः त्याच्या आधी तुम्ही काम केलेलं नव्हतं. ते पहिला तुमचं स्टेप होती की पहिल्यांदा तुम्ही काम केलं. तर तुम्ही काम केल्यानंतर नंतरचं जे एज्युकेशन घेतलं आणि काम करण्याच्या आधीचं एज्युकेशन याच्यामध्ये थोडासा आणखी काही फरक होता? स्वतः थोडेसे नक्कीच. पैसे कमवून मेहनत घेतल्यानंतर. नक्कीच. त्यावेळी खऱ्या अर्थाने लक्षात आलं की वडिलांचं कष्ट किती जास्त आहे हे एक तर त्यावेळी मला जवळून पाहता आलं आणि ते जे कष्ट करून आपल्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी आर्थिक मदत असेल किंवा ज्या काही गोष्टी पुरवत आहेत, तर त्या अनुषंगाने मला जाणवलं की आपण आपला जो वेळ आहे तो बिलकुल कुठल्याही चुकीच्या गोष्टींवरती कधी वाया घालवला नाही पाहिजे.
कारण आपले वडील ज्यावेळी सकाळी 8ला काम सुरू करतात, रात्री 8 वाजेपर्यंत ते काम करायचे त्यावेळी माझ्या देखत. तर मग ते त्यातूनच मला एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी, वेगळ्याच प्रकारची ती एक प्रेरणा मिळायची, की बाबा वडील जर 12-12 तास कष्ट करतात, काम करतात, तर मी पण तेवढा 12-12 तास अभ्यास का करू नये? ते जर माझ्यासाठी, माझ्या भावंडांसाठी एवढं त्या ठिकाणी कष्ट घेत आहेत, तर मी देखील का अभ्यासासाठी तेवढा वेळ देऊ नये? अशा प्रकारचे एक त्यांच्या कष्टातूनच एक वेगळं प्रोत्साहन मला त्या ठिकाणी मिळत गेलं. सर मग पुन्हा एकदा एमपीएससी ची परीक्षा तुम्ही पहिली परीक्षा पास दिली, टीचर लोकांनी तुमचे पैसे भरले होते आणि तुम्हाला बिलकुल त्याचा अनुभव नव्हता. तुम्ही पहिल्यांदाच थोडीशी तयारी केली आणि एमपीएससी ची परीक्षा पास झाली. एक्झाम दिली. मग काय झालं पुढचं? म्हणजे कारण की तुम्ही लगेचच एक स्टेप पुढच्या आणखी एक्झाम देत देत लगेचच तुम्ही पुढे गेलात. तर त्याच्याबद्दल जास्त थोडं काय सांगा? मी पी-एस-आयची पूर्व परीक्षा डी-एड सेकंड इयरला असताना दिली होती. तर डी-एड सेकंड इयर माझं पूर्ण झाल्यानंतर आम्हाला इंटर्नशिप असते. टीचर म्हणून एखाद्या शाळेवर जाऊन 6 महिने शिकवावं लागतं. तर त्या कालावधीत माझी पिंपरी चिंचवडला महानगरपालिकेमध्ये एका शाळेवरती त्या इंटर्नशिपसाठी माझी त्या ठिकाणी निवड झाली होती. तर त्या शाळेवरती मी शिकवायला जायचो. आणि त्या 6 महिन्याच्या कालावधीत शिकवत असतानाच मी पी-एस-आयच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास करत होतो. आणि त्यावेळी 4थी आणि 7वीची मुलं त्या ठिकाणी त्या प्राथमिक शाळेत शिकायला होती. तर माझा देखील अभ्यास व्हावा, मला देखील मुलांना चांगल्या पद्धतीने शिकवता यावं या दृष्टीने आणि तिथल्या प्राचार्यांशी, मुख्याध्यापकांशी बोलून मी 4थी आणि 7वीच्या मुलांना स्कॉलरशिपचे गणित, बुद्धिमत्ता किंवा मराठी, व्याकरण अशा पद्धतीचे विषय मी शिकवायला घेतले, जेणेकरून अभ्यासही व्हायचा आणि मुलांनाही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मला समजावून सांगता यायचं. तर अशा पद्धतीनं तो पी-एस-आयची मुख्य परीक्षा मी दिली. पी-एस-आयची मुख्य परीक्षा देखील मी चांगल्या मार्काने पास झालो. त्यानंतर पी-एस-आयचं फिजिकल मुलाखत दिली आणि 2010च्या मार्चमध्ये माझा पहिला रिझल्ट आला आणि त्यावेळी मी प्रथम पी-एस-आय या पदावरती निवड झाली आणि निवड झाल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा, एक चांगल्या प्रकारचा एक आत्मविश्वास मला आला, की आपण अगदी सहजच सुरुवातीला परीक्षा देत गेलो, अभ्यास करत गेलो आणि इथपर्यंत पोहोचलो, यश मिळवलं हे. तर आपण आणखी चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले, चांगल्या पद्धतीने आणखी अभ्यास केला तर आपण आणखी चांगलं पद मिळवू असा एक तो कॉन्फिडन्स मला त्यावेळी येऊन गेला. त्यामुळं मी पुढं परत एमपीएससीची जी मुख्य परीक्षा आहे, ज्याच्यामधून डी-वाय-एस-पी, डेप्टी कलेक्टर, तहसीलदार ही पदं निवडली जातात. तर त्या परीक्षा देण्यास मी सुरुवात केली. तर त्यावेळी सुरुवातीला पी-एस-आय नंतर मी मंत्रालयामध्ये सहाय्यक या पदावर नंतर निवड झाली. त्याच्यानंतर माझी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग 2 पदावर निवड झाली. त्याच्यानंतरच्या परीक्षेत नायब तहसीलदार म्हणून माझी निवड झाली आणि त्याच्यानंतर मात्र 2011च्या परीक्षेतून माझी डी-वाय-एस-पी या पदावर फायनल निवड झाली. अशा पद्धतीने हे परीक्षांचा 2 वर्षांचा हा कालावधी होता. त्याच्यामध्ये येणाऱ्या परीक्षा मी देत गेलो आणि मग मला अशी वेगवेगळी 5 पदं मिळाली आणि शेवटी मी डी-वाय-एस-पी या पदावरती विराजमान झालो. सर मला एक जस्ट विचारावंसं वाटतं, की ह्या एक 1.5-2 वर्षाच्या काळात तुम्ही एमपीएससीच्या एवढ्या 5 परीक्षा दिल्यात आणि वेगवेगळ्या, मग ती पदं ऍक्च्युअल मध्ये तुम्ही पोझिशन वरती पण काम पण करायला गेलात वेगवेगळ्या ठिकाणी थोड्या पिरियडसाठी 4-5 महिने वेगवेगळ्या ठिकाणी असं? हो, गेलो मी. तर पी-एस-आयचं मी ट्रेनिंग नाशिकला 6 महिन्यांसाठी मी गेलो होतो. 6 महिने ट्रेनिंग केलं. त्यानंतर त्या ठिकाणी माझा अभ्यास होत नाही असं लक्षात आल्यानंतर मी तिथं राजीनामा दिला. ओके. कारण माझ्याकडं एक पद राज्यसेवेतलं वित्त लेखा सेवाचं पद माझ्या हाती आलं होतं. त्यामुळे राजीनामा देऊन मी नंतर आलो. त्यानंतर मी 6 महिने अभ्यास करून परत वित्त लेखा सेवा पद जे आहे, एम-एफ-एस म्हणतात त्याला, ते जॉईन केलं. त्याच्यावरती मी 1 वर्षभर त्या ठिकाणी जॉब केला, सोलापूर आणि उस्मानाबाद या ठिकाणी. आणि नायब तहसीलदार या पदावरती मला अमरावती या ठिकाणी जॉईनिंग मिळालं होतं. परंतु तिथं जॉईन करायला मी जाणार तत्पूर्वीच माझा डी-वाय-एस-पीचा रिझल्ट आला. त्यामुळे मला त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता पडली नाही आणि डी-वाय-एस-पीच्या ट्रेनिंगसाठी मी जून 2013ला नाशिक या ठिकाणी ट्रेनिंगसाठी मी जॉईन केलं. मग डी-वाय-एस-पीचे पोझिशन आल्यानंतर तुम्ही तुमचा हे थांबवलं म्हणू शकतो, की तुम्ही अदरवाईज तुम्ही जे कंटिन्युअस एक एक्झाम देत होतात, मग ते डी-वाय-एस-पी मिळाल्यावर तुम्हाला असं वाटलं, की बुवा आता बऱ्यापैकी पोझिशन आहेत, आपण थांबवा असं वाटलं का? का पुढे तुम्ही आणखी प्लॅन होता तुमचा, की आय-ए-एस ची, यूपीएससी ची पण एक्झाम द्यावी वगैरे? मी खऱ्या अर्थाने एमपीएससीचीच परीक्षा, सुरुवातीला पी-एस-आय ची परीक्षा देणं आणि पी-एस-आय होणं हेच माझं सुरुवातीचं एक ध्येय होतं.
परंतु एक आत्मविश्वास येत गेला आणि मग परीक्षा पुढे देत गेलो आणि DYSP पद मिळालं. परंतु UPSCचा कधी अभ्यास कधी केला नाही, कारण सुरुवातच MPSC पासून केली होती. त्यामुळं DYSP या पदावरच मी थांबलो. ठीक आहे. सर एक असतो आपण नेहमी बघतो की आम्हाला जे माहिती आहे, कारण आम्ही एक सर्वसामान्य लोक जे जे पोलीस डिपार्टमेंटला नाहीये किंवा जे पेपरमध्ये नुसतं वाचतात. एक असतं की जनरली न्यूजमध्ये आपण बघतो की गडचिरोली, गोंदिया ह्या ठिकाणी ट्रान्सफर अशा लोकांची होते की त्यांना शिक्षा म्हणून ट्रान्सफर केली जाते बऱ्याच वेळा. असं न्यूज म्हणजे आम्हाला माहिती नाही एक्झॅक्टली काय, पण अशी शिक्षा दिली म्हणून त्याला तिकडे ट्रान्सफर दिली. मग ते म्हणतात की बाबा मला असं असं झालं आणि यांनी मला ट्रान्सफर केली. तर मी असं ऐकलं की तुम्ही तुमची पहिली पोस्टच तिकडची मागितली. गडचिरोली गोंदिया जो नक्षलग्रस्त एरिया आहे, तिथे अतिशय म्हणजे चॅलेंजिंग पोस्ट आहे. कारण की तिथे रिस्क पण असते बऱ्याच वेळेला असं मानलं जातं किंवा अशी फॅक्ट सुद्धा आहे पैकी. तर मग आणि जो सिटी पासून दूर आहे, म्हणजे एक आदिवासी क्षेत्रामधला नक्षलग्रस्त म्हणजे तो थोडासा रिमोट एरिया. तर त्याचं कारण काय? तुम्ही स्वतःहून मागून घेतली आणि मग त्यावेळेला घरच्यांना काही कल्पना होती का की तुम्ही स्वतःहून मागून घेताय? कारण की जनरली घरच्यांना तुम्ही स्वतः तुमच्या घरातले तुमच्या फॅमिलीमध्ये पहिले जे आहात की एवढ्या मोठ्या पोझिशनवर पोहोचलाय आणि स्वतःहून परत पहिलीच पोझिशन तुम्ही तिकडे घेताय, म्हणजे आणखीच लगेच रिस्क मध्ये जाताय. त्याच्या मागची काय भावना होती तुमची? कशामुळे तुम्ही मागितली आणि घरच्यांना, वडिलांना, आई वडिलांना काही कल्पना होती का? मी ज्यावेळेस DYSPचं ट्रेनिंग वर्षभराचं पूर्ण केलं नाशिकला, तर त्याच्यानंतर प्रोबेशन असतं. तर ते प्रोबेशन मी औरंगाबाद ग्रामीण या जिल्ह्यामध्ये केलं आणि प्रोबेशनच्या शेवटी आम्हाला गडचिरोलीची 15 दिवसांची एक अटॅचमेंट असते, ट्रेनिंग असतं 15 दिवसांचं. तर त्यावेळी आम्ही गडचिरोली या ठिकाणी गेल्यानंतर तर त्या ठिकाणचं वातावरण आणि हे सगळं बघून थोडंसं आम्हाला लक्षात आलं की तिथं काम करणं हे एक वेगळ्या प्रकारचं चॅलेंज आहे. आणि त्या ठिकाणचे जे SP साहेब होते, संदीप पाटील सर, त्यावेळेस SP होते त्या ठिकाणी. तर त्यांनी आम्ही जे काही 30 लोक त्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी गेलो होतो, तर आमच्या सर्वांचे इंटरव्ह्यू घेतले होते की कोण इच्छुक आहे का. तर त्यावेळी माझ्या बॅच मधले आम्ही 4-5 जण होतो. आम्ही विलिंगली त्या ठिकाणी आम्ही येणार अशा पद्धतीने पॉझिटिव्हनेस त्या ठिकाणी त्यांना दाखवला होता आणि त्यावेळी आमची त्या ठिकाणी नेमणूक देखील झाली. तर हे आई वडिलांना या गोष्टींची काही कल्पना नव्हती, कारण मी बाहेर आपण सगळ्यांनी ऐकलेलं असतं की गडचिरोली किंवा तो नक्षलग्रस्त भाग म्हणजे थोडासा जास्त धोकादायक असा आहे. तर त्यांना मी त्यावेळी सुरुवातीला कल्पना दिली नव्हती, परंतु पोस्टिंग होण्याच्या काही दिवस आधी मी त्यांना सांगितलं की माझी अशी अशी या ठिकाणी पोस्टिंग होऊ शकते, कारण सुरुवातीला जास्तीत जास्त लोकांना तिकडे दिलं जातं, पाठवलं जातं. अशा पद्धतीने मी त्यांना सांगून कन्व्हिन्स केलं. परंतु आमच्या बॅच मधील 4 ते 5 जण आम्ही असं होतो की स्वतःहून विलिंगली आम्ही त्या ठिकाणी गेलेलो आहोत. तर सर तुमचं जे गडचिरोली जिल्ह्यातलं गोंदिया मधलं जे काम आहे ते खूप वाखाणलं गेलं आणि त्याच्यासाठी तुम्हाला खास तुम्हाला राज्य शासनातर्फे असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट तर्फे असेल, तुम्हाला खास त्याचं तुम्हाला सन्मानपत्र देण्यात आलं. तर असं काय तुमचं काम तुम्ही वेगळं केलं? कशा प्रकारे केलं? आणि जो तुमचा त्याच्यात वेगळा प्रभाव दिसून आला, तुम्हाला राज्याचं विशेष सेवा पदक पण तुम्हाला तिथे मिळालं. तर असं काय तुम्ही किती पिरियड तुम्ही तिथे होतात आणि कशा प्रकारे तुम्ही तिथे काम केलं? गडचिरोली या ठिकाणी काम करणं हे नक्कीच आव्हानात्मक असं का आहे. कारण त्या ठिकाणी नक्षलवाद्यांचा जो प्रभाव आहे, तर दंडकारण्य म्हणून जो आपल्या भारताचा भाग आहे, तर त्या भागामध्ये त्यांचा खूप जास्त प्रभाव आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया या 2 जिल्ह्यांचा जो भाग आहे, त्या ठिकाणी नक्षलवाद्यांचे कारवाया ह्या वारंवार होत असतात. आपण सगळेजण ऐकत असतो. तर त्या ठिकाणी पोस्टिंग झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी 2 आघाड्यांवरती काम करायचं असं आम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात आलं. जी पहिली आघाडी होती ते नक्षलवाद्यांविरोधात जंगलात जाऊन परिणामकारक अशा कारवाया करायच्या. नक्षलवाद्यांना शोधणे आणि त्यांच्या विरोधात योग्य ती ऍक्शन त्या ठिकाणी घेणे. सोबतच त्या ठिकाणचे जे आपले आदिवासी बांधव आहेत, तर यांना नक्षलवादी चुकीच्या गोष्टी सांगून शासनाविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करतात. तर त्या आपल्या आदिवासी बांधवांना आपल्या मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी त्यांचे शासनाशी, पोलिसांशी असणारे जे संबंध आहेत तिथल्या जनतेचे, ते चांगल्या पद्धतीने सुधारण्यासाठी वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेणं, वेगवेगळे त्या ठिकाणी मेळावे घेणं, वेगवेगळ्या शासनाच्या योजना त्या लोकांपर्यंत पोहोचवणं आणि जो गॅप आहे सामान्य जनतेमधला आणि शासनामधला, तर तो कमी करण्याचं त्या ठिकाणी काम. अशा 2 आघाड्यावर मला काम करायचं होतं. तर हे करत असताना आम्ही
नक्षलवाद्यांविरुद्ध जंगलामध्ये जाऊन वेगवेगळे खूप ऑपरेशन्स राबवले. त्या ठिकाणी खूप चांगल्या कारवाया देखील आमच्या टीमकडून झाल्या. त्याच पद्धतीने हे जे मेळावे असतील त्या ठिकाणी आम्ही अगदी पावसाळ्यामध्ये ओढ्या नाल्यांना पाणी यायचं तर त्या गावांचा संपर्क तुटायचा. तर तो संपर्क तुटू नये याच्यासाठी त्या ठिकाणी आम्ही पोलीस बांधवांनी सगळ्यांनी एकत्र येऊन श्रमदान करून तिथले काही ब्रिज, छोटे छोटे ब्रिज बांधणं असेल किंवा त्या ठिकाणी गावातील लोकांना काही वेगवेगळी आरोग्य शिबिरं त्या ठिकाणी भरवायचं. कारण लोक बऱ्याच वेळा त्या ठिकाणी आजार हे अंगावर काढायचे हे देखील आम्हाला दिसायचं. तर डॉक्टर देखील आतमध्ये येण्यासाठी त्या ठिकाणी तयार नसायचे. तर काही चांगले डॉक्टर जे त्या ठिकाणी होते तर त्यांची मदत घेऊन आम्ही अगदी 400, 500 लोकांना एका वेळी त्या ठिकाणी आरोग्य तपासणी त्या ठिकाणी डॉक्टरांकडून करून घ्यायचो. आणि मेळावे देखील आम्ही त्या ठिकाणी खूप मोठमोठे घ्यायचो की जेणेकरून शासनाच्या योजना या त्या गोरगरीब आदिवासी जनतेपर्यंत पोहोचतील आणि त्याचा ते लाभ घेतील, जेणेकरून त्यांना त्यांच्या राहणीमानामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल करता येईल. अशा पद्धतीने आम्ही या पद्धतीने काम केलं. आणि हे काम करत असताना जे काही पोलीस महासंचालकांचं सन्मान चिन्ह आहे, त्यानंतर विशेष सेवा पदक आहे, आंतरिक सुरक्षा सेवा पदक आहे, तर हे त्या कामाला जोडून मिळालेली पावती आहे. परंतु ती खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काम करणारे सगळे आमचे पोलीस जवान, सगळे अधिकारी आणि खऱ्या अर्थाने तेथील जी जनता आहे की जी रोज त्या नक्षलवादांच्या या कृत्यांना त्या ठिकाणी निर्भयपणे तोंड देत आहे. तर यांना खऱ्या अर्थानं ते पदक जे आहे ते त्यांच्यामुळे मिळालं असं मला या ठिकाणी आवर्जून आपल्या सोबत नमूद करावंसं वाटतं. सर किती वर्ष तुम्ही टोटल तिथे होतात? मी 2 वर्ष पूर्णपणे त्या ठिकाणी होतो. 2 वर्षाचा कालावधी मी गडचिरोलीमधील जिमलगट्टा सब डिव्हिजन आहे. आहेरी तालुका आहे गडचिरोलीमध्ये. तर आहेरी तालुक्यामध्ये जिमलगट्टा सब डिव्हिजन आहे. त्या अंतर्गत 5 पोलीस स्टेशन्स माझ्याकडे होते. तर त्या ठिकाणी मी एसडीपीओ म्हणून 2 वर्ष काम केलं. सर आता तुम्ही जे काही काम केलं तर तुम्हाला असं वाटतं की तुमचं लहानपण हे कष्टप्रद गेलं किंवा अशा याच्यामध्ये तुम्ही बघितलं, तुम्ही आश्रमशाळेची मुलं बघितली, त्यांना होणारा त्रास बघितला आणि त्याच्यामुळे तुमचं कामाची पद्धत काहीतरी वेगळी झाली असं वाटतं तुम्हाला? की त्याच्यामुळे तुम्हाला किंवा तुम्ही हे बघितलं नसतं तर तुमचं काम करण्याची पद्धत थोडीशी वेगळी राहिली असती कदाचित, असं कधी वाटतं तुम्हाला? जर तुम्ही शहरात सुखवस्तू कुटुंबातून आलेले असतात समजा आणि आता जे तुम्ही हे सगळं बघून आलात नक्कीच लहानपणी या गोष्टींचा नक्कीच पॉझिटिव्ह फायदा मला झाला असं मी सांगतो. कारण लहानपणापासून आश्रमशाळेतील त्या लहान मुलांचं कष्ट, त्यांचा तो त्याग, ते शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी जे काही सर्व सोडून त्या ठिकाणी आले होते. त्याच पद्धतीने आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती जो काही वेगवेगळ्या पद्धतीचा संघर्ष करत पुढे यावं लागलं. तर त्यामुळे नक्कीच एक वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची किंवा एक चांगल्या पद्धतीने विचार करण्याची एक ती सवय आपोआप मनाला लागत जाते. आणि त्या दृष्टीने मग ती एक संवेदनशीलता आपल्या मनामध्ये ठेवून सर्वसामान्य लोकांच्या प्रती काम करण्यासाठी आपलं जे अंतर्मन आहे ते सतत सांगत राहतं. त्या दृष्टीने मग मी ते जे त्यावेळी वाटलं तर गडचिरोलीमध्ये असताना माझ्या सब डिव्हिजन मध्ये मी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक लायब्ररी मी त्या ठिकाणी सुरू केली होती. त्यामध्ये स्पर्धा परीक्षेची पुस्तकं, इतर वाचनीय पुस्तकं अशी मी त्या ठिकाणी ठेवली होती. तर हे सगळं करताना मला माझा पुण्यातला किंवा इतरत्र माझा जो मित्रवर्ग आहे त्यांनी सर्वांनी ती मदत केली. काही एनजीओ होत्या, काही पुण्यातल्या स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करणाऱ्या काही संस्था होत्या, यांनी देखील मला त्या ठिकाणी पुस्तकं पाठवून दिली. अशा पद्धतीने त्या ठिकाणी ग्रंथालय स्थापन करून तिथल्या तरुणांना अभ्यासाची गोडी लागावी, स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी या दृष्टीने एक वातावरण देण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. जेणेकरून हे तरुण नक्षलवादाकडे न वळता चांगल्या गोष्टींकडे वळतील, शिक्षणाकडे वळतील आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये एक चांगला बदल घडवून आणतील, हा एक विचार त्या पाठीमागे होता. सर एकतर आता तुम्ही म्हणाला की ग्रंथालयावर परत एमपीएससीचे पुस्तकं वगैरे, त्याच्यावर मला परत एक प्रश्न आठवला एमपीएससी बद्दल. सर एमपीएससी मध्ये मी बऱ्याच लोकांना बघतो की बऱ्याच वेळा थेअरी पास होतात पण इंटरव्ह्यू मध्ये फेल होतात. तुमच्याकडे असं काय तुमच्याकडे होतं की तुम्ही लगेच इंटरव्ह्यू सुद्धा पास एवढ्या परीक्षा कमी पिरियड मध्ये, म्हणजे काही काही मी असे बघितले आहेत की जे 4-4, 5-5 वर्ष नुसती पीएसआयची परीक्षा पास पण झालेत पण इंटरव्ह्यू मध्ये फेल झालेत. तर असं काय तुम्ही सांगू शकाल लोकांना की त्यांचा कशा प्रकारे दृष्टिकोन असायला पाहिजे की कुठे चुकतात मुलं की कशामुळे ते इंटरव्ह्यूला फेल होतात?
इंटरव्ह्यू हा म्हणजे वेगळ्या तयारीचा भाग नाही असं माझं म्हणणं आहे, की एमपीएससीची असो किंवा युपीएससीची तयारी करणं असो, तर ती करत असताना आपण ती तयारी करतानाच आपली एक पर्सनॅलिटी आपोआप ती डेव्हलप होत जात असते. म्हणजे आपण कशा पद्धतीने अभ्यास करतोय, आपण बाहेरच्या प्रश्नांकडे कशा पद्धतीने बघतोय, कसा आपण विचार करतोय, तर एखाद्या प्रश्नाला आपण सोल्युशन कशा पद्धतीने शोधतोय, ही एक थिंकिंग प्रोसेस जी असते ती आपली रोजच्या रोज चालू असते. रोजच्या रोज आपण घडत असतो. आपल्यामध्ये तो एक विकास होत जात असतो. तर मला वाटतं की तयारी करतानाच जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलं आहेत त्यांनी तयारी करतानाच आपण ह्या सर्व गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष द्यावं. कारण इंटरव्ह्यू हा वेगळा पार्ट नाही, हा इंटिग्रेटेड तो एकच पार्ट आहे. तर आपण सुरुवातीपासून तशा पद्धतीने तयारी केली तर इंटरव्ह्यू हा अवघड जाणार नाही किंवा त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण मार्क्स मिळवू. म्हणजे इंटरव्ह्यू मला थोडक्यात असं दिसतंय, की कृत्रिम प्रमाणे तयारी करून उपयोग नाहीये. तुम्ही नॅचरली तुमची नाही. इनबिल्ट तुमची तयारी असायला पाहिजे. मानसिकता तुमची चेंज व्हायला पाहिजे. अगदी, समाजाच्या अगदी. दृष्टीने पॉझिटिव्हनेस किंवा लीडरशिपच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने. सर बऱ्याच वेळा आपण बघितलं जातं सर बऱ्याच वेळा असं बघितलं जातं, की पोलीस डिपार्टमेंटमध्ये येण्याचं वेगळं कारण असतं. बऱ्याच वेळा पी-एस-आयचे एक्झाम मुलं देतात किंवा आणखी पण कॉन्स्टेबल होत असतील किंवा आणखी वरच्या पोझिशनला जात असतील. तर त्यावेळेला त्यांचा उद्देश बऱ्याच वेळा म्हणजे नुसतं पोलीस डिपार्टमेंटसाठी नाही, मग भलेही ते कलेक्टरच्या डेप्युटी कलेक्टर असतील, आणखी स्टाफ सिलेक्शनमधून मंत्रालयामध्ये असतील, तर त्यांचा उद्देश गव्हर्नमेंटचा जॉब घेण्याच्या मागे एक वेगळा असतो किंवा आपल्याला पैसे कमवायचे आहेत आणि त्याच्यामुळे हे एक साधन आहे आणि इथे आपण हे करून तर हा उद्देश मनात असल्यामुळे बऱ्याच वेळा इंटरव्ह्यूला फेल होत असावेत असा माझा एक अंदाज. त्यामुळे तुमची पर्सनॅलिटीवर ऑटोमॅटिक एक निगेटिव्हनेस येतो. तर तुम्ही असं काही करता का जेव्हा तुमच्याकडे काही नवीन मुलं आता येतात, तर त्यांच्या प्रकारे एक त्यांची मानसिकता चेंज करण्याच्या दृष्टीने व्हायला पाहिजे असं तुमचं त्याच्याबद्दल काय मत आहे? अ, माझ्याकडं बरीच मुलं तयारी करत असताना मार्गदर्शनासाठी येतात. वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर देखील मला विद्यार्थ्यांशी संवाद साधायची संधी मिळते. तर माझं हेच सांगणं असतं की प्रशासकीय सेवेत यायला मिळणं ही एक मोठी संधी आपल्याला मिळते की आपण समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी त्या ठिकाणी एक चांगलं काम करण्याची संधी आपल्याकडे चालून येते. तर आपण त्या दृष्टीने ते बघायला हवं. त्या दृष्टीने आपली जी संवेदनशीलता आहे ते आपण जागृत ठेवायला हवी आणि इथं आल्यानंतर आपल्याला शासकीय सेवेत आल्यानंतर शासकीय पगार चांगला मिळतो. वेगवेगळ्या म्हणजे क्लास 1 पदावरती वगैरे आल्यानंतर तर आणखी जास्त चांगल्या सोयी-सुविधा मिळतात. तर माझं हेच सांगणं असतं, की आपण एक समाजातील घटकांसाठी काम करणं, आपण ज्या समाजातील घटकामधून वर आलोय त्यांच्यासाठीच आपल्याला काहीतरी चांगलं एक करता येण्याची संधी मिळते. त्या दृष्टीने इकडे बघायला हवं असं मी नेहमी सजेस्ट करत असतो. सर, आता कोणता पण तुमच्याकडे जेव्हा नवीन-नवीन चॅलेंजेस कारण पोलिस डिपार्टमेंट म्हटलं की नवीन-नवीन चॅलेंजेस येत राहतात. दररोज वेगवेगळ्या गोष्टी. आता सध्या लॉकडाऊनचा पिरियड गेला, तर लॉकडाऊनमध्ये काय चॅलेंजेस आले आणि ते तुम्ही कशाप्रकारे हाताळलेत? का एखाद दुसरं तुम्ही तुमचं कार्य त्याबद्दल सांगा? लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मी पुणे ग्रामीणला भोर उपविभागात कार्यरत होतो. तर त्या ठिकाणी कार्यरत असताना जे सासवड आहे, भोर आहे, हे पोलीस स्टेशन्स माझे अगदी पुणे शहराला लागूनच आहेत. त्यामुळं पुण्यातून नेहमी लोकांचं जे येणं-जाणं आहे, ते वेगवेगळी कारणं सांगून त्या ठिकाणी लोकं चालू ठेवायचे. म्हणजे कोणी म्हणायचं, की मी दूध टाकायला जातोय, तर कोणी भाजीपाल्यासाठी जातो. अशी कारणं सांगायचे. परंतु जाताना मग वेगळ्याच उद्देशाने काहीतरी बाहेर पडायचे, फिरण्यासाठी बाहेर पडायचे. तर अशा येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवरती नियंत्रण ठेवणं असेल किंवा त्याच वेळी ज्या ज्या लोकांना अडकून पडल्याची त्या ठिकाणी ती भीती होती, की आम्ही आता अडकून पडलोय, आम्हाला जाता येणार नाही घराकडं, गावाकडं. तर अशा लोकांचं जे त्या ठिकाणी डेस्परेशन असायचं, तर त्यांना आम्ही थांबवायचो. त्या ठिकाणी त्यांना समजावून सांगणं असेल, त्यांच्यासाठी जेवण उपलब्ध करून देणं असेल, त्यांना राहण्याची व्यवस्था करणं असेल. तर जेजुरी, सासवड, राजगड, भोर आहे. तर या ठिकाणी आम्ही अशा कित्येक कामगारांना त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था त्या कठीण कालावधीमध्ये केली. तर तो खेड शिवापूरचा हायवे माझ्या हद्दीतून जायचा. तिथं असे कित्येक ट्रकवाले त्या ठिकाणी अडकून पडलेले असायचे. तर अशांना देखील आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या मंगल कार्यालयामध्ये, वेगवेगळ्या शाळांमध्ये त्या ठिकाणी सोय करून त्या ठिकाणी दिली होती. आणि लोकांमध्ये जनजागृती करणं असेल, लोकांना याचं गांभीर्य कळावं यासाठी वेगवेगळ्या पोलिसी कारवाया करणं असेल, यावर देखील आम्ही भर दिला आणि त्या ठिकाणी एक काँक्रीट असं एक टीम वर्क आम्हाला त्या ठिकाणी आमच्या या 4 पोलीस स्टेशनमध्ये मिळून करता आलं, असं मला या ठिकाणी सांगायचं. सर आता
एक तर मी तर म्हणेल की तुम्ही स्वतः आता एक रोल मॉडेल आहात आणि विशेष करून जे आश्रमशाळेत शिकलेली मुलं आहेत, खूप मोठ्या प्रमाणावर आश्रमशाळा आहेत. मी स्वतः काही आश्रमशाळेत काही व्हिजिट करतो रेग्युलर आणि त्यांच्यासाठी तुम्ही एक मोठे रोल मॉडेल आहात, की त्या मुलांना तुमची गोष्ट प्रेरणादायक आहे, की अशा परिस्थितीतून जो शिक्षण घेतो तो एवढ्या पोझिशनवर पोहोचू शकतो. तर आता जर तुम्ही दोन्ही पोझिशन बघितल्या आहेत, म्हणजे तुम्ही अतिशय कठीण काळ जो पण बघितलाय ना, आता तुम्ही एक वरचा एक दुसरा एक सर्कल असतं म्हणतो आपण म्हणू शकतो, की ते पण सर्कल तुम्ही बघत आहात. तर हे जे 2 सर्कलमध्ये हा जो गॅप आहे, तुम्ही हा गॅप क्रॉस करून गेलात, तर बऱ्याच लोकांना हा खालचा गॅप माहितीच नाही, हे सर्कलच माहिती नाहीये. तर त्या लोकांनी काय करायला पाहिजे, की या लोकांना वरच्या सर्कलमध्ये आणण्यासाठी, की हे एवढं कष्टप्रद जे लोकं जगतायत, शिक्षण घेतायत, तर त्यासाठी आपण समाजाची काही देणी लागतो. तर तुमचं काय मत आहे, की कशाप्रकारे हेल्प केली जाऊ शकते? तर आश्रमशाळेमध्ये शिकणारी मुलं असतील किंवा आपण समाजातील वेगवेगळ्या घटकांविषयी जे आता सांगितलं, तर त्या अनुषंगाने मला वाटतं की गावाकडे देखील आता माझे काही मित्र आहेत, वर्गमित्र. तर त्या मित्रांनी आता वेगवेगळ्या पदावर कोणी इंजिनिअरिंग केलं आहे, कोणी शिक्षक आहेत. तर अशा वेगवेगळ्या पदावरती आहेत. तर आम्ही मित्र मिळून अशा मुलांसाठी दरवर्षी त्यांच्या शिक्षणाला कशा पद्धतीने हातभार लावता येईल. काही मुलांना पैसे नाहीत म्हणून त्यांचं शिक्षण थांबू नये याकरता आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी त्यांना जेवढी शक्य होईल तेवढी मदत करायचं या ठिकाणी आम्ही गेल्या काही वर्षांपासून सुरू केलेलं आहे. तर माझं जे इंजिनिअरिंगचं शिक्षण आहे ते काही मोजके पैसे नसल्यामुळे त्यावेळी थांबलं होतं. तर त्यामुळं आम्ही जे होतकरू मुलं आहेत, समाजातील जे काही चांगल्या पद्धतीने पुढे जाऊन शिक्षण घेऊ शकतील असं वाटतं. तर अशा मुलांसाठी एक आम्ही छोटीशी सामाजिक संस्था त्या ठिकाणी मित्रवर्गाने माझ्या सुरू केली आहे. त्या मार्फतीने आम्ही मदत करतो. त्याच पद्धतीने गडचिरोलीतून इकडं आल्यानंतर सुद्धा आम्ही गडचिरोलीतल्या ज्या काही शाळा आहेत, तर त्या शाळांना शालेय साहित्य पुरवणं असेल, त्यामध्ये स्कूल बॅग पासून वेगवेगळ्या नोटबुक्स असतील किंवा जे काही शालेय साहित्य त्या ठिकाणी त्यांना लागतं, तर ते साहित्य आम्ही एका वेळी 1,000 मुलांसाठी सगळ्यांनी एकत्र येऊन तर आपण आपल्या परीनं समाजातील ज्या घटकांकडे या सोयी-सुविधा नाहीत, तर त्या त्यांना कशा पद्धतीनं पुरवता येतील, आपण आपला रोल बजावावा असं मला या ठिकाणी प्रत्येकाला सांगायचं आहे, की आपण जेवढं करू शकतो तेवढं त्या ठिकाणी करायला म्हणजे हवं. एकदम बेसिक ज्या नीड्स आहेत, त्या सुद्धा तिथे बऱ्याच वेळा पूर्ण होत नाहीत. म्हणजे ज्या आपण एक्स्ट्रा अशा वेळेला टाकून देतो. पुस्तकं आपण लगेच टाकून देतो. 6वीतला झाल्यानंतर 6वीची पुस्तकं टाकून देतो. 7वीत पूर्ण पुस्तक घेतो. बऱ्याच वेळा त्या मुलांकडे पूर्ण पुस्तकं नसतात, वह्या नसतात, पूर्ण वेळा कपडे नसतात. तर ह्या ज्या बेसिक नीड्स आहेत, त्या जर कशाप्रकारे ॲट लीस्ट 1-2 मुलांच्या तुम्हाला करता आल्या ज्यांना त्यांनी कराव्यात असं तुम्हाला थोडक्यात तुम्ही तुम्हाला सांगायचं जेणेकरून त्यांना काहीतरी आपण हेल्प करू शकतो अगदी इनडायरेक्टली. बरोबर. काही आपण छोटंसं थोडं जरी आपलं अंगावरचं कापड फाटलं तर आपण ते फेकून देतो. परंतु हं, तेच स्टिच करून, स्वच्छ धुवून, इस्त्री करून दिलं, तर हं, असे आनंदाने घेणारे कित्येक कुटुंब त्या ठिकाणी आहेत. हं. तर आपण तो छोटा-छोटा विचार करायला हवा. कुठल्याही वस्तू या टाकाऊ नसतात. त्यातून आपल्याला काही ना काही चांगल्या पद्धतीने त्या योग्य ठिकाणी पोहोचवता येऊ शकतात. तो एक संदेश आपण सर्वांनी मनामध्ये ठेवून तशी मदतीची भावना त्या ठिकाणी प्रत्येकाने ठेवायला हवी. सर आता तुम्ही ह्या ज्या पदावर आहात, तर हे जे पद एक तर पोलीस डिपार्टमेंट आहे. त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट म्हटलं, की समाजाशी त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे लोकांशी सहभाग, लोकांशी कंटिन्युअस कॉन्टॅक्ट असतो आणि परत वेगवेगळे प्रेशर्समध्ये तुम्हाला काम करावं लागतो. पॉलिटिकल प्रेशर असेल किंवा सामाजिक प्रेशर असेल. तर हे कोणत्या पण अधिकाऱ्याला कशाप्रकारे हँडल केलं जातं? तुमचं त्याच्याबद्दल काय मत आहे? आणि एक लीडरशिप कशाप्रकारे डेव्हलप होते? आणि अल्टिमेटली हा एक लीडरशिपचा भाग आहे सगळं हँडल करणं सुद्धा. तर तुमचं याच्याबद्दल तुम्ही ते स्वतः कसं हँडल करता आणि तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? कसं ते सांगू शकाल थोडक्यात? अ, पोलीस विभागामध्ये आता गेली 7 वर्ष झालं मी काम करतोय. 7-7.5 वर्षापासून. तर हे करत असताना अ, वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिटिकल प्रेशर्स किंवा जे आपण सांगितलं की सामाजिक प्रेशर्स असतात. तर हे काम करताना ओघानेच येतात. परंतु ते करत असताना इतर कोणावरही अन्याय होणार नाही. त्यांचं एखादी व्यक्ती आपल्यावरती प्रेशर टाकत असेल, परंतु त्या दबावाला बळी न पडता कशा पद्धतीने न्याय भूमिका त्या ठिकाणी घेता येईल. जे कोणी पीडित असेल त्या पीडिताला न्याय कशा पद्धतीने देता येईल, याच पद्धतीने मी दरवेळी विचार केला आणि तोच एक बॅलन्स या ठिकाणी 7
साधायला जमणं हे प्रशासनातलं खरं कौशल्य आहे असं मला वाटतं. तर लिडरशिप ही जी आहे ती मला वाटतं की दर दिवशी ती आपल्याला टेस्ट करत असते. लिडरशिप जे आहे म्हणजे लिडरशिप क्वालिटीज आपल्यामधल्या ज्या असतात त्या टेस्ट होत असतात मला असं वाटतं. कारण दरवेळी एखादा निर्णय घेण्याची वेळ येते, दरवेळी एखाद्या ठिकाणी काहीतरी आपल्याला मार्गदर्शन करण्याची वेळ येते. तर आपण ते निर्णय कशा पद्धतीने घेतो, त्यानंतर कशा पद्धतीने आपण आपल्या फोर्सला त्या ठिकाणी प्रोत्साहित करतो, मोटिवेट करतो, याच्यातूनच ह्या लिडरशिप जे आहे ते पुढे जाऊन चांगल्या पद्धतीने एक चांगलं वळण घेते असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. ठीक आहे सर. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खूप वेळ दिलात. मग मला आणखी एक प्रश्न सर तुम्हाला विचारायचा आहे. आता तुम्ही एवढ्या पोझिशनवर पोहोचलात, एक 10 वर्षाच्या काळामध्ये खूप मोठी चेंजेस झाले. तर आता वडिलांना कसं वाटतं तुम्हाला जेव्हा तुमचं हे यश बघतात, तुम्हाला एवढ्या मोठ्या पदावर पोहोचलेलं बघतात? म्हणजे आपण एक बघतो की एखादा बिगारी काम करत असेल किंवा वर्कर काम करत असतील, त्यांना पोलिसांबद्दल एक भीती असते. कोणत्या पण म्हणजे असं एक कारण की त्यांना माहिती नसतं की कोणालाही ते घाबरून पोलीस म्हटला कोणता पण पोलीस कोणत्या पण पदावरचा आला तो जरी काही बोलून गेला तर त्याला कोण काही बोलत नाही. आणि ह्या याच्यामध्ये आपण एवढ्या अशा ठिकाणी काम करणारे ते बिलकुलच सांभाळून राहतात. तर तेव्हा जे तुम्हाला आता बघतात की तुम्ही एवढ्या मोठ्या पोझिशनवर पदावर पोहोचले आहात, तर त्यांचं काय मत असतं आणि त्यांना कसं वाटतं तुमच्याकडे बघितल्यावर आता? नक्कीच त्यांना खूप अभिमान वाटतो आणि खूप प्राउड फील करतात ते. तर त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या नजरेतून, त्यांच्या वागण्यातून तो नेहमी जाणवत असतो. ते असं फार ओपनली कधी जास्त बोलत नाहीत, सांगत नाहीत. परंतु त्यांच्या नेहमीच्या वागण्या बोलण्यातून ते माझ्या लक्षात येतं की त्यांना खरोखर खूप हॅपी आहेत ते. आणि नक्कीच हे जे आहे ते त्यांच्या आईच्या, आजीच्या कष्टाचं फळ आहे. आणि माझे जो काही या प्रवासामध्ये मला ज्यांनी ज्यांनी सर्वांनी साथ दिली असे नातेवाईक, मित्रवर्ग आणि खूप चांगला सपोर्ट मला या सगळ्यांचा मिळाला. त्यामुळे मला खरोखर सर्वांचेच मनापासून धन्यवाद आपल्या मार्फतीने द्यावेसे वाटतात. सर तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे आपल्या तरुणांना ज्यांना कोणाला पोलिसांमध्ये भरती व्हायचं असेल किंवा त्यांना किंवा आश्रमशाळेतली जी मुलं जे तुमचं ऐकत असतील त्यांच्यासाठी काही तुम्हाला संदेश द्यायचा आहे की कशा प्रकारे कोणीही सक्सेस होऊ शकतो आणि कोणी पुढे जाऊ शकतो? मी आपल्याला या माझ्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये मला एक कविता आहे, ती खूप प्रेरित करायची नेहमी. मला कधी मी डिप्रेस्ड झालो किंवा थोडासा निराश झालो, की मला त्या कवितेचं वाचन करावंसं वाटायचं आणि मी ते नेहमी वाचायचो. तर त्यातून एक वेगळीच प्रेरणा, एक वेगळीच एनर्जी मला त्या ठिकाणी मिळायची. तर मी ते आपण जे सांगितलं त्या पद्धतीनं जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असतील, प्रशासनात येण्याची इच्छा असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात जाण्यासाठी संघर्ष करणारे काही ऍस्पायरंट्स असतील, तर त्यांना मला ही कविता आणि त्याच्या मी अगदी शेवटच्या 4 ओळी सांगतोय. जरूर तर सर. ते हरिवंशराय बच्चन यांची कविता आहे, कोशिश करने वालों की. तर शेवटच्या फक्त 4 ओळी मी सांगतो, ज्या मला खूपच भावतात. जब तक सफल ना हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तर या 4च ओळी मला दाखवल्या. पूर्ण कविता ही खूपच हो, खूपच अगदी प्रेरणादायी आणि खूपच खूप फेमस पण आहेत हे प्रेरणादायी सगळे आहे. कोट. तर सर खूप छान, खूप छान तुम्ही संपूर्ण तुमचा जीवन प्रवास सांगितला आणि मला पूर्ण खात्री आहे, की जे कोणी तुमचा जीवन प्रवास बघतील, हा जीवन प्रवास तुमचा जे तुम्ही जे शेतात पोहोचलेले आहात, आता ज्या पोझिशनला पोहोचलेले आहात, हा स्वतः खूप प्रेरणादायी प्रवास तुमचा आहे आणि ते खूप लोकांना प्रेरणादायी ठरेलच. आणि बऱ्याच आणखी जे मुलं आपले आहेत, ते आपल्या आणखी पुढच्या 5-10 वर्षानंतर तुमचा प्रवास बघून आणखी वरच्या पोझिशनला पोहोचतील आणि आपला समाज, आपला देश प्रगती करेल, पुढे जाईल याची मला पूर्ण खात्री आहे. तर तुम्ही पुन्हा तुमचा जो वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आणि तुमचे आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो सर. थँक यू. आपले देखील मनपूर्वक धन्यवाद. थँक यू.